चल. कुठं? कोकणात. कंटाळलेल्या आयुष्याला हिलप करणारी गोष्ट म्हणजे आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जाणे, तेही आपल्या कोकणात. चला तर मंडळी, माझ्यासोबत कोकण फिरूयात. प्रवास कोणताही असो, प्रवासाला सकाळी लवकरच सुरुवात होते. थंडीच्या महिन्यात सकाळचे धुके पाहत पाहत मुंबई गोवा हायवे वरून कधी जयगड जेट्टीवर पोहोचलो समजले सुद्धा नाही. जयगड जेट्टीवरून येण्याचं एकमात्र कारण म्हणजे जयगड मधील डोळ्यांचे पारणे फेडणारा जय विनायक मंदिर. नमस्कार मंडळी, मी गौरव जोशी स्वागत करतो पुन्हा एकदा आपला भन्नाटाच्या व्लॉग मध्ये. मंडळी, कोकण दौऱ्यामध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता आपण जय विनायक टेम्पल जयगड येथे आलोय. आता त्याचं दर्शन घेऊ आपण मंदिराचं आणि पुढे प्रवासाला सुरुवात करू. सोबते आपले रोहित सर द ड्राइवर. तो तू मेरे को भूल दे. मैं तेरे को भूल जाऊं, तू मेरे को भूल जाए, ये हो नहीं सकता. आतमध्ये रुचिताची मेकअप चालू आहे. या 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 या. आणि तिकडे तो वॅक्की तुम्ही पाहिलंच असेल ना त्याला. वॅक्की हा मंदिरात आलोय. मंदिराचा परिसर एवढा क्लीन आहे. JSW कंपनी याचा देखभाल करते या मंदिराचा आणि या मंदिराच्या परिसराचा. एक नंबर असा कामकाज चालू आहे. समोर काही मंदिराचा. रोहितचा वेट करतोय. रोहित आल्यानंतर जाऊया, दर्शन करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. बऱ्याच टाइम वॅक्की आता रेडी झालेले आहे, स्टेबल झालेले आहेत. आता आम्ही निघालोय गणपतीपुळे. गणपतीपुळेच्या आधी आता काहीतरी जेवण करून घेऊ, कारण का सकाळपासून काही जेवलो नव्हतं, फक्त नाश्ता केला होता माणगावला. भूक लागलेली आहे. वाजले कितीपर्यंत? 4:30. माझं म्हणणं डायरेक्ट आपण दर्शन घेऊ चला गणपतीपुळेचं आणि मग जेवण करू. म्हणजे एक दोन कामं होतील ना. नको का? आमच्या पोरांनी न पाहिलेला बीच, कधीही न पाहिलेला बीच पाहू शकता तुम्ही. मंडळी, फायनली गणपतीपुळेला पोहोचलोय. भक्त निवास गणपतीपुळे. रूम अवेलेबल आहे ते चेक करतोय. रूम घेऊन आपल्याला लगेच इथं चेंज करून दर्शन घेऊ. मग उद्याला डायरेक्ट आपण आरेवारे बीच कडून तशेरीला स्टेला जायचं. नगरीचा
टू निघालो आता अरे वरे. कालची स्टोरी तुम्हाला समजलीच असेल काय झाली. ए संकेत तू कसं दिसतोस बघू इकडं. आई शपथ हेअर ड्रायर मारला एक पावडर लावली केस कडंग चला आता अरे वरे बघूया. काय सांगू चालले झिप लाईन करायला. अरे वरे झिप लाईन जो पॉइंट आहे तिथून आता रुची झिप करणार आहे. बघूया रुचीच जाणार आहे. ऍक्शन कॅमेरा घेतलाय आपला. रुचिता रेडी. टेक ऑफ रेडी. बघितलं ना अरे वारे कसा होता. भारीच. निघालो आता किल्ले रत्नदुर्ग. बघूया काय सीन होते आजचा. एकदम कडक ऊन आहे. हिवाळ्याच्या महिन्यात एकदम कडक गरमी बघायची असेल तर अरे वारे बीचला या. कशी गरमी आहे हे बघा. टावेल सुकून दिवस चालले. मंडळी रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरवर आहे. पर्यटकांसाठी हा किल्ला सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुला असतो. मंडळी रत्नदुर्ग किल्ल्यावर आलोय. एक्सप्लोर करतोय. एवढी गर्दी आहे ना हिशोब निघाला. गडावरच भगवती देवीचं मंदिर आहे. या किल्ल्यावरील मुख्य आकर्षण म्हणजे भगवती देवीचं सुंदर मंदिर. पर्यटक गडावर आल्यानंतर मंदिरापासून गड पाहण्यास सुरुवात करतात. तिथं दर्शन घेतल्यानंतर आता मी आतमध्ये शूट नाही केला म्हणून आता बाहेर निघाले. आपण हा किल्ला एक्सप्लोर करूया. लेट्स गो. आता मी ह्या अशा पाथवेवर चाललोय जी गडाची आपली संरक्षण भिंत आहे त्याच्यावरून आता मी पुढे पुढे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी हा रत्नदुर्ग किल्ला आपल्या महाराजांनी 1670 साली आदिलशाहीकडून जिंकून घेतला. या किल्ल्यावर एकूण 29 बुरुज आहेत. खूप ऊन आहे. काय शूट नाही. व्हॉइस ओव्हर जास्त भेटत असेल तुम्हाला. तर समोरून तुम्हाला मी दाखवतोय. ही अशी छोटीशी अशी खिडकी आहे. इथं तुम्हाला थोड्या वेळात जाऊन मी इथं जी गुफा आहे खाली सी फेस केव्ह आहे ती आपण एक्सप्लोर करू. मंडळी आता सी फेस जी केव्ह आहे गुफा आहे खाली समुद्राची जी नैसर्गिक तयार झालेली आहे ती पाहूया आपण. आता इथे रेलिंग लावलेली आहे. पहिल्यासारखा पॉईंट दिसेल की नाही माहिती नाही कारण का बऱ्याच वर्षाआधी आलेलो तेव्हा पाहिली होती ती केव. कशी आहे.
मंडळी, हा रत्नदुर्ग किल्ला आहे. त्याच्या समोरून जर आपण खाली आलो रोडने तर इथं लगेच आपल्याला ही सीफेस केव मिळते. मस्त बघा ना तुम्ही व्ह्यू कसा येते तो. दुपारचा जेवण वगैरे करून परत एकदा गाडीचा प्रवास आमचा चालू झालाय. हे दोघं कटकट करत आम्हाला काय करता आता कशेली बीचला पोहोचवणार. जयेश होडी पलटत चाललेली आहे. नुसताच झोप येते बघा. माझी बेइज्जती करू नको. जेवल्यावर झोप येते बोलतो. उलटीची गोळी खाऊन झोपलेला आमचा जयेश. काय जयेश? केली बेइज्जती म्हणून मी गप घालती काय काय करतोय? जीप जड झाली. चला आता कशेलीला भेटू. कशेली बीचला, देवघळी कशेली बीच. समोरचा व्ह्यू बघताय बघा. चार दोस्त साथ में और ये ऐसी ट्रिप और क्या चाहिए दोस्त. संकेत सर मॅनेजमेंट आमची पाहत आहेत. आम्ही संकेत सरांकडे मॅनेजमेंट दिलेलं आहे. आताचा प्लॅन कर. वरती जाऊन पाणी पिणी घ्यायचं. ओके. नंतर खाना बनाएंगे, खाना खाएंगे और चुपचाप सो जाएंगे. ओके. आज आम्ही इथं कॅम्पिंग करणार आहे. चला कॅम्पिंगची मजा घेऊया. यो एक टेंट आपला आहे, तो एक टेंट आपला आहे. ही अशी काहीतरी रात्र आमची कशेली बीचवर चालली. समोर मग ती लाईट दिसते. लाईट आहे ना तिथं मच्छीमारी करायला आली इथली स्थानिक लोकांचे. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग फ्रॉम कशेली. व्ह्यू बघायचा आहे. व्ह्यू बघा. कशेली नंतर निघाल्यानंतर आंघोळ केली. प्रवास झाला आमचा. आता पोखरबाव म्हणून गणेश मंदिर आहे तिथं आलोय. त्याचा सिनेमॅटिक बघा. दर्शन घेऊन पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. दुपारचा जेवण आम्ही छोट्याशा हॉटेलमध्ये करून 1-1.5 तासानंतर आम्ही
सिंधुदुर्गच्या मच्छी मार्केट पर्यंत पोहोचलो. या प्रवासात दुपारची संध्याकाळ कशी झाली हे कळले सुद्धा नाही. मंडळी, सिंधुदुर्गला आलोय मच्छी मार्केटला. दांडी बीच आहे हो, तुम्हाला माहिती असेल. इथं मच्छीचा लिलाव असतो. इथं थोडीफार मच्छी घ्यायची आहे. कशी मच्छी ते दाखवतो तुम्हाला बोटमधून. अशा हातगाडीवर मोठ्या बोटीतून छोट्या बोटीमध्ये अशी मच्छी आणली जाते. मग ती कॅरेटमधून डिस्ट्रीब्यूट केली जाते. इथं लिलाव होतं, जर तुम्ही मालवणमध्ये स्टेसाठी येत आहे, मच्छी बघताय, दांडी बीचला या, पाहिजे अशी मच्छी घेऊन जा. मच्छी बघूया आता काय मिळते की नाही. मंडळी, खास मच्छी खाण्यासाठी आम्ही मालवणमध्ये आलो होतो. देवबागमध्ये स्टे करून आम्ही लास्ट नाईट एन्जॉय केली. उद्या सकाळी परत आपल्या परतीचा प्रवास सुरू करायचा होता, म्हणून लवकरच झोपी गेलो. मंडळी, कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.